हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? ओके. तर जसं की मी मागच्या ब्लॉगमध्ये माझं साडी कलेक्शन तुमच्यासोबत शेअर केलं होतं, तसंच आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या प्रिशाचं ड्रेस कलेक्शन. म्हणजे तिचे ड्रेस कलेक्शन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि तिचे ना म्हणजे नाही का सगळे ड्रेस काही इथे नाही आहेत, काय ड्रेस आहे ना मी गावाकडेच ठेवलेले आहेत. म्हणजे नाही का जास्त काही यूज होत नाही, जास्त पार्टीवेअर वगैरे आहेत असं नाही का, कार्यक्रमाशिवाय आपण घालत पण नाही त्याला. ते ड्रेस मी तिच्या गावाकडेच ठेवलेले आहेत. बट इथे जेवढे काही तिचे ड्रेस आहेत ते कपाटामध्ये मी ठेवलेले, तेवढे सगळे ड्रेस मी तुमच्यासोबत शेअर करते. मी तुम्हाला तिचं ड्रेस कलेक्शन दाखवते. चला. तर हा बघा, एवढा सगळा पसारा मी प्रिशाचा काढलेला आहे. आणि मला पण तसं पण तिचं कपाट आवरून ठेवायचं होतं, कारण की तिचे कपडे मी आत्ताच ठेवलेले. बट ती काय करते माहिती आहे का, तिचं आवरून देत असते ना मी, तेव्हा ती काय करते मध्ये मध्ये येऊन आहे ना, मम्मा हे कपडे घालायचे, मम्मा ते घालायचे, असं करून मग सगळा पसारा होऊन जातो. तर तिचं मला सारखं आवरायला लागतं. त्यामुळे म्हटलं चला व्लॉगसुद्धा होईल आपला. तर मी ते शूट करण्यासाठी घेतलं. आणि प्रिशा आत्ता झोपलेली होती, त्यामुळे मग मला जरा व्यवस्थित करता येईल म्हणून मी घेतलं. तर हा बघा, हा खाली ठेवलेला मागचा फ्रॉक आहे ना, तो आम्ही तिला तिच्या फर्स्ट बड्डेला घेतलेला. आणि ही मोठीवाली फ्रॉक आहे ना, ती तिला बड्डे गिफ्टला आलेली. तर तीसुद्धा खरंच खूप छान आहे, मस्त लॉंग आहे. आणि म्हणजे नाही का, ती दिसते पण खूप छान. तर हा तो फर्स्ट बड्डेचा फ्रॉक आहे ना ब्ल्यूवाला, तो तर म्हणजे तिला आता म्हणजे बसतोय सध्या. बट तो फ्रॉक पण तिचा तसाच पडणार आहे. आणि तो मोठा आहे, तो तिला नंतरनं पण येईल नक्कीच. तर भरपूर सारे कपडे असे आहेत जे की तिला आता नंतर बसणार पण नाही आहेत, कारण की आपण घेताना एकदम ॲक्युरेट घेतो आणि नंतरनं ते बसत नाहीत. तर हा पण ड्रेस मी तिला घेतलेला माझ्या चॉईसनं. मला नाही का स्लीवलेस ड्रेस खूप आवडतात. आणि मला तिलासुद्धा हे असेच कपडे छान सूट करतात. तर हा सेमच पॅटर्न आहे, बट फक्त ना कलर डिफरंट आहे. तर हे स्कर्ट पण तिला घेतलेलं. आणि त्यावरती वरती आहे ते बघा, तर हे स्कर्ट आणि वरतीचा हा टॉप. तर हे सुद्धा आहे ना खूप छान दिसतं बघा. आणि मी तिला म्हणजे नाही का घेताना थोडंसं एक्स्ट्रा साईज घेतलेली, तर तिला ते आत्ता पण बसतंय मस्त छान. तर ही कॅप पण तिची आलेली या कपड्यांमध्ये. तर ही थोडे दिवस घातली, नंतरनं गरमी, नंतरनं पाऊस, आणि आता तर ती घालत पण नाही त्याला. अशा भरपूर साऱ्या कॅप वगैरे असंच पडलेलं आहे तिचं. आणि हा ड्रेस पण आहे ना, तिचं फर्स्ट बड्डेच्या अगोदर आम्हाला फोटोशूट करायचं होतं, त्यावेळेस आम्ही घेतलेला तिला पिंक कलरचा. आणि यातले सगळेच कपडे आहे ना मी ऑनलाईन घेतलेलेच नाही आहेत, सगळे ना शॉपमध्ये जाऊन घेतलेले आहेत. हा पण क्रॉप टॉप आहे बघा व्हाईट कलरचा. आणि यावरती ती मस्त छान अशी ब्ल्यू जीन्स. तर तिला जास्त करून आहे ना मग असे नाही का जीन्स वगैरे हे कपडे खूप सूट करतात. आणि असं तर ती मुलासारखी दिसते, मुलगी तर वाटतच नाही. कुठे गेलं तरी तिला कोणी पण मुलगा म्हणूनच बोलतात. तर मला सांगायला लागतं की नाही ती मुलगी आहे म्हणून, मुलगा नाही आहे. तर तिच्याकडे भरपूर अशा जीन्स आणि टी शर्ट खूप जास्त आहेत. आणि खूप जास्त कपडे तर मी ना गावाकडेच ठेवलेले आहेत, कारण की इकडे यूज नाही होत, मी तुम्हाला बोललेली आत्ता. तर त्यामुळे मी एवढे सगळे कपडे काही जास्त आणले नाहीत तिचे. बट आता नेक्स्ट टाईम गेल्यावर घेऊन येईल, कारण की ते ठेवले की तसेच पडणार आहेत मग. आणि त्यामुळे तिला यूज केलं तरी पण ठीक आहे. तर हे बघा, हे पण स्कर्ट आणि वरतीचा टॉप. ह्याच्या स्लीव्ज बघा अशा आहेत, या बटरफ्लाय टाईप अशा काहीतरी. तर ह्या पण खूप छान दिसतात, लॉंग स्लीव आहेत. आणि स्कर्ट हे तर तिला आत्ता बसते आणि आत्ताच घेतलेलं ते, म्हणजे नाही का. तर मग हा पण ड्रेस तिला यूज करायला पाहिजे असंच मला वाटतंय. आणि हा ड्रेस बघा, हा खणाचा ड्रेस आहे, खण. तर हा मोठा आहे, काही प्रॉब्लेम नाही, बसतो तिला आत्ता पण आणि छान दिसतो. हा ड्रेस घातल्यावरती तर ती खरंच खूप छान दिसते. आणि तिला असे नवीन नवीन कपडे घालायला खूप आवडतात. आता जर ती उठली असती ना, तर मग तिने मला खूप परेशान केलं असतं बघा. ती झोपली आहे म्हणून चाललं आहे माझं सगळं निवांत, नाही का. तर आणि हा ड्रेस, हा पण आहे ना याच्यावरती ब्लॅक पॅन्ट आणि हा पिंक कलरचा टॉप आहे फेंटमध्ये. पिंक पण नाही बोलता येणार त्याला. आणि तो पण खरंच छान आहे. आणि येल्लो कलर तर आहे ना त्याच्यावरती सूट, म्हणजे तिला आहे ना सगळेच कलर खूप छान दिसतात, छान वाटतात बघा. आणि तिच्याकडे अशा 2 ब्लॅक कलरच्या पॅन्ट, अशा काही ड्रेसवरती ना ब्लॅक पॅन्ट येतात बघा. आणि हे ड्रेस तर तिला घालणंच होत नाही आहे, मला समजत नाही मी तिला कधी कपडे यूज करू. हे सगळे ड्रेस तिला आत्ता बसत आहेत, नंतरनं बसणारसुद्धा नाही आहेत. त्यामुळे मी आता तिला फटाफट सगळे घालून टाकणार आहे बघा. आणि बघा
नाम लिया और आ गया हमारे मॅडम जी. तर आता तिच्याविषयीच बोलत होते आणि अचानक ती लगेच उठली, पण उठून लगेच आली. तिला माहिती असतं मम्मा इकडे बेडमध्येच असणार आहे, आणि आलं की लगेच तिचं चालू झालेलं की हे कपडे घालायचे, ते घालायचे, फ्रॉक घालायची. त्यामुळे मी फटाफट व्हिडिओ आवरून घेतला, कारण की म्हटलं जास्त लॉंग झाला ना तर मग आमची मॅडम हे जे कपडे मी ठेवले तिकडे दाखवते ते पण इकडे पळून जाईल घेऊन सगळे. त्यामुळे मी फटाफट आवरण्याचा प्रयत्न केला. तर हा आहे जो येल्लो कलरचा ड्रेस, तो मम्मीने घेतलेला तिला. ती जेव्हा 6 महिन्यांची 7 महिन्यांची असेल तेव्हा आम्ही असंच फोटोशूट करायचो मंथली, तेव्हा आम्ही घेतलेला तिला. आणि हे पण आहे, हे तुळशीबागेतनं घेतलेलं बघा, छान आहे. हे पण तिला आत्ताच बसते. बट मी एवढे सगळे कपडे तिला कसे आता अचानक एवढे सगळे घालणारे काय माहिती, त्यातले तसेच पडून राहणार आहेत आता बऱ्यापैकी कपडे तर. आणि हे पण बघा फुल स्लीव टी शर्ट नेव्ही ब्ल्यूमध्ये आहे, ते पण छान आहे. आणि मला तर असं समजत नाही की ही एवढे सगळे कपडे तिचे कधी घालून होणार आहेत, कारण की डेली तर आपण असंच नाही का नॉर्मल पॅन्ट वगैरे शर्ट टी शर्ट वगैरे असंच यूज करतो. आणि हे कपडे आता मला वाटतं तिला डेलीसाठी पण जे छोटे पडतील ते घालून टाकायला पाहिजेत, कारण की मग नंतरनं प्रॉब्लेम होईल. असेच पडून राहतील, तिने टाकून द्यायला लागतील. त्यापेक्षा तिने यूज केलेले चांगले आहेत बघा. आणि हे मोठं आहे बघा, हे पण बड्डेला आणलेलं तिच्या, तर गिफ्ट आलेलं, ते पण छान आहे. ते मोठं होतं त्यामुळे मी तिला आत्ता म्हणजे नाही का घालायला घेतले, वापरायला. अगोदर तर मी ठेवूनच दिलेले. आणि असे बरेच बड्डेला वगैरे आलेले कपडे आहेत ते मी तर इकडे आणलेलेच नाही आहे, तिकडं गावाकडेच ठेवलेत. त्याचं काही एवढं काही सगळे कपडे आपण वापरत तर नाही, एकदा घालतो आणि नंतरनं घालणं होत नाही. तर ती मला फ्रॉक घालायची बोलत होती, आणि ही फ्रॉक तिला त्या दिवशीच आम्ही बाहेर गेलो होतो का बड्डेसाठी, त्यावेळेस घातलेली. बट तिचं सारखं चाललेलं असतं तिला फ्रॉक, म्हणजे नाही का आता जास्त बोलते ती, मला फ्रॉकच घालायची. आणि हा पण बघा, हा ड्रेस तर केवढा छोटा झाला आहे आता. हा तर मी त्याला थोडं म्हणजे नाही का खूप जास्त वेळा घातलेला पण नाही आहे, जास्तीत जास्त 2-4 वेळा घातला असेल, आणि तो पण तसंच पडला आहे. तर आणि हा मला मागच्या दिवाळीला घेतलेला गरारा खरंच खूप छान आहे, आणि तो तिच्यावरती खूप छान सूट करतो. तेव्हा तर तिला म्हणजे नाही का बरोबर थोडासा मोठा होत असेल, बट आता आहे ना ती एवढी उंच होती ना फटाफट की काय सांगू. सगळे कपडे पण तिला शॉर्ट व्हायला लागले त्यामुळे, कारण की घेताना जरी थोडं मोठं असेल तरी पण ना एका वर्षामध्ये ती एवढी उंची वाढली 6 महिन्यामध्ये, 6-7 महिन्यांमध्ये, की बापरे, कपडेसुद्धा बसत नाही आहेत आता, खूप शॉर्ट व्हायला लागलेत सगळे. आणि असं एवढं ड्रेसचं कलेक्शन आहे आमच्या मॅडमचं. आणि ही साडी ती आत्ता मी शूटसाठी घेतली होती, तिचं रखुमाई बनवलेलं प्रिशाला आषाढी एकादशीच्या वेळेस, तेव्हा ती आम्ही शॉपमधून घेतलेली, इथूनच वाघोलीमधून. आणि हा कलर आहे ना, हा चंद्रकोरमध्ये हा कलर जो आहे ना तो तिच्यावरती खूप सूट करतो, आणि मला पण खूप आवडलेला, त्यामुळे आम्ही नाही का हा कलर घेतला आहे तिला. आणि प्रिशाला साडी घालायला खूप आवडतं, ती पण मला अधूनमधून बोलत असते, मम्मा साडी घाल, साडी छान, हे नाही छान, हे गंध, साडी छान दिसते मला सांगत असते ती. एकदा दोनदा पाहिलं असेल तिला मला साडीवर. मी जास्त काही साडी घालतच नाही, एवढं काही इकडे तिकडे जाणं वगैरे होत नाही, कुठे काही कार्यक्रम पण नाही आहे सध्या. तर असंच आपण जेव्हा कार्यक्रमाला वगैरे जाऊ, कुठे फंक्शनला जाऊ, तेव्हाच आपण साडी घालत असतो. इतर वेळी तर आपण साडी नाही घालत, आणि साडी भरपूर वेळ लागतो मला घालायला साडी, त्यामुळे मी जास्त करून त्यावेळेस करत असते. तर तिला खूप आवडते साडी. आणि तर बघा एवढे असे ड्रेसचं कलेक्शन जे की मी तुम्हाला दाखवलं आहे. तर चला आता आमच्या मॅडम उठल्यात, आता तिचंच आवरायला लागेल. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, बाय.